सकाळी या संदर्भातील एक मेल जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाला। त्या अनुषंगाने स्पेसिफिक इन्फॉर्मेशन दिली गेली होती की यामध्ये जो बॉम्ब ठेवलेला आहे त्याची वेळ सांगितलेली होती। या अनुषंगाने कुठलाही धोका होऊ नये या दृष्टिकोनातून संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय याचे सर्व मजल्यावरील सर्व अंमलदार, सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। प्रशासकीय बिल्डिंग 1 आणि 2 यामध्ये सुद्धा सेम प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे। तिथेही कुणीही अधिकारी किंवा कर्मचारी ठेवण्यात आलेले आहेत आणि हा संपूर्ण परिसर आणि पूर्ण बिल्डिंगचे सर्व फ्लोअर, सर्व रूम्स या BDDS स्क्वॉडच्या माध्यमातून चेक केले जात आहे। सर्व त्या प्रिकॉशन्स घेतले जात आहेत। यामध्ये कुठलीही पॅनिक होण्याची आवश्यकता नाही आहे। पोलीस प्रशासनाने परिपूर्ण या पूर्ण बिल्डिंग्स या ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्याची पाहणी आणि तपासणी सध्या सुरू आहे। सर, कशा पद्धतीचं पथक आपल्या नेमण्यात आलं? याच्यामध्ये BDDSचं स्क्वॉड आहे जे अशा स्वरूपाचे एक्सप्लोजिव्ह डिटेक्ट करण्यासाठी सक्षम आहे। QRT स्क्वॉड आमच्या या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे आणि लोकांसाठी आणि इतर सर्व पब्लिकच्या दृष्टिकोनातून RCBचे पथकसुद्धा या ठिकाणी आहे। आमचे सर्व अधिकारी आणि अंमलदार हे आवश्यकतेप्रमाणे डिप्लॉय करण्यात आलेले आहेत आणि सर्वांच्या सुरक्षेची उपाययोजना या ठिकाणी करण्यात आली आहे। Okay.